आता कोकण विधान परिषद निवडणूक ही बिनविरोध होणं संशयास्पद असल्याचं महेंद्र दळवींनी म्हटलंय। शिंदेंच्या शिवसेनेच्याच आमदाराकडनं संशय व्यक्त करण्यात आलाय। कोकणामध्ये राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे बिनविरोध झालेत आणि ऐरेगैरेच्या वक्तव्याला मी महत्त्व देत नाही असं यावरती सुनील तटकरेंनी म्हटलं। एवढी मोठी निवडणूक बिनविरोध होणं याचा अर्थ ठीक आहे, संशयाला वाव नक्की मिळतं। विरोधक जे बोलतात शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये 6 सीट बिनविरोध आलेल्या आहेत महाराष्ट्रामधल्या। त्यांनी सुनेत्राताईंचं नाव विसरले ते स्वतःलाच राष्ट्रवादीचे वरिष्ठ श्रेष्ठ जे ते नेते म्हणायला लागलेत। पण अजून खरा जेलमध्ये असला तर या कोकणामध्ये तटकरेंचा अंगारा खराचा अंगारा हा नक्की जिंकून गेला असं मला वाटतं। फार काय या वक्तव्याला मी किंमत देऊ इच्छित नाही। प्रत्येक जण आपापल्या वैचारिक पातळीनुसार बोलत असतो। प्रत्येकाची वैचारिक पातळी पाहत असतो लोक। माझा राजकीय प्रवास कोण ऐरेगैरे बोलते त्याच्यावरती राहिला नाही। त्याच्यामुळे कोण काय बोलतंय त्याच्यावरचं माझं महत्त्व नाही।